मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत. आज आपण मराठी बालभारती इयत्ता 4 या पाठ्यपुस्तकातील 23 नंबरला जी कविता आहे, मन्हा खांदेंसी माटी, या कवितेचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण कवितेचे वाचन करून घेऊयात. कवितेचे नाव आहे मन्हा खांदेंसी माटी. ऐका, म्हणा, वाचा. मन्हा खांदेसी माटी सोनानी थाटी, जागे जागे देखा अहिराणीनी दाटी. मन्हा खांदेंसी माटी सोनानी मूस, शिवारे शिवारे हिरवागार ऊस. मन्हा खांदेसी माटी कच्ची चांदीना तुकडा, केई कमया जाना देखिल्या मुखडा. मन्हा खांदेसी माटी लोणी सारखी मऊ, पिकस सालोसाल सायमाय गहू. मन्हा खांदेसी माटी माटी भगवान, सदा तिन्हा जीवर नाही कसानी वान. या कवितेच्या कवयित्री आहेत शकुंतला भा पाटील. मुलांनो, मन्हा खांदेसी माटी हे एक खानदेशामधील गौरव गीत आहे. या गीतामध्ये खानदेशाचं सुंदर वर्णन करण्यात आलेलं आहे. मन्हा खांदेसी माटी, इथे मन्हा म्हणजे माझ्या, खांदेंसी म्हणजे खानदेश, माटी म्हणजे माती. मुलांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्राचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशाला खानदेश असे म्हणतात आणि खानदेशामध्ये अहिराणी भाषा बोलली जाते किंवा खानदेशातील भाषेला अहिराणी भाषा असे म्हणतात. सोनानी थाटी, सोनानी म्हणजे सोन्याची, थाटी म्हणजे ताट. जागे जागे, जागे जागे म्हणजे जागोजागी म्हणजे प्रत्येक ठिकाणी. देखा म्हणजे आपल्याला पाहायला मिळतं. अहिराणीनी, ह्याचं वर्णन मी आत्ताच केलेलं आहे. अहिराणीनी म्हणजे खानदेशात बोलली जाणारी भाषा. दाटी म्हणजे जास्त प्रमाणात. इथे कवयित्री शकुंतला पाटील म्हणतात, माझी खानदेशी माती म्हणजे जणू काही सोन्याचे ताट आहे. जागोजागी अहिराणी बोली दाट प्रमाणात बोलली जाते. म्हणजे कवीला इथे थोडक्यात सांगायचं आहे की जागोजागी अहिराणी भाषा बोलणारी, अहिराणी भाषेने खच्चून भरलेली सोन्याची भूमी म्हणजे माझा खानदेश आहे. कवितेच्या पुढच्या ओळी पाहूयात. मन्हा खांदेसी माटी सोनानी मूस, शिवारे शिवारे हिरवागार ऊस. मन्हा खांदेसी माटी म्हणजे माझ्या खानदेशी मातीमध्ये सोनानी मूस, सोनानी मूस म्हणजे सोने तापवण्याची भट्टी. शिवार म्हणजे शेत. इथे कवयित्री म्हणत आहे, माझ्या खानदेशा मातीत जसा सोन्याच्या मूसमधून, सोन्याच्या भट्टीमधून जसे सोने निघतं, तसं शिवारामधून हिरवागार ऊस पिकतो. इथे कवयित्रीने अतिशय सुंदर शब्दात खानदेशामध्ये पिकणाऱ्या ऊसाचे वर्णन केलेले आहे. पुढच्या ओळी पाहूयात. मन्हा खांदेंसी माटी कच्ची चांदीना तुकडा, केई कमयजाना देखिल्या मुखडा. इथे कच्ची म्हणजे खरी, चांदीना म्हणजे चांदीचा, केई म्हणजे केळी, कमयजाना म्हणजे कमळासारखे, मुखडा म्हणजे चेहरा, देखिल्या म्हणजे सारखा. इथे कवयित्री म्हणत आहे, माझी खानदेशी माती खरा चांदीचा तुकडा आहे. केळी कमळासारखे प्रसन्न चेहरे या मातीत नांदतात, दिसतात. पुढच्या ओळी पाहूयात. मन्हा खांदेंसी माटी लोणी सारखी मऊ,
पिकस सालोसाल सायमाय गहू. पिकस म्हणजे पिकतो, सालोसाल म्हणजे वर्षानुवर्ष. सायमाय हा एक गव्हाचा प्रकार आहे. कवयित्री म्हणत आहे, माझ्या खानदेशी मातीमध्ये लोण्यासारखा मऊ कसदार गहू सालोसाल पिकतो. सायमाय असा गहू माझ्या खानदेशी मातीमध्ये पिकतो. पुढच्या ओळी पाहूयात. मना खानदेशी माटी माटी भागवान, सदा तिन्हाजी वर नाही कसा निवान. भागवान म्हणजे भाग्यवंत, सदा म्हणजे नेहमी, तिन्हा म्हणजे तिच्या, जीववर म्हणजे जीवावर, नाही म्हणजे नाही, कसानी म्हणजे कशाची, वान म्हणजे उणीव, कमतरता. पुढे कवयित्री म्हणत आहे, माझी खानदेशी माती भागवान आहे म्हणजे भाग्यवंत आहे. माझी खानदेशी माती भाग्यवंत आहे. तिच्या जीवावर कुणालाही कधीही कशाचीही उणीव भासत नाही. तिच्या जीवावर कुणालाही कशाची कमतरता भासत नाही. अशी भाग्यवंत माझी खानदेशी माती आहे. मुलांनो, अशा प्रकारे कवयित्री शकुंतला भा पाटील यांनी खानदेशी मातीचं सुंदर असं वर्णन या कवितेत केलेले आहे. तुम्हाला ही कविता नक्कीच समजली असेल. तर अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.